मोठो नातू म्हणून हे का डोक्यावर घेऊन नाचलस ना? हा, लाड केले त्याचे. आणि आता दादा तो पण हे का डोक्यावर बसवता. या सगळ्याचा परिणाम म्हणून ना या माझा रक्त आटवता, मायचं ऐकत नाही, उलट उत्तर देता. हे का ना वेळीच चापकाचे फटके दिले असते ना तर आज ह्यो दिवस बघूक नसता लागला. लालिताई, लालिताई जाऊ द्यात ना, तुम्ही शांत व्हा. लहान आहे तो. हा, मीच नेहमी शांत बसताय. हा, लहानपणापासून ना एका मी बोलूक लागले ना की सगळे येतात आणि मगच गप्प करतात. आहे तुझा चुकला. तू याचे लाड केले आणि आमका भोगूक लागता. तुझ्या लाडामुळे ना इतका शेपारला हा. आली चुकलाच माझं. त्यांच्या पश्चात 3 मुलांका वाढवलंय, पण गावात त्यांच्याकडे बोट करून बोलूची कोणाची हिंमत नाही होती. लाली, नातू म्हणून मी शिनूचे लय लाड केलंय असं म्हणालस ना तू? होय, जरा जास्तच लाड केलंय त्याचे. पण आता मीच त्याका सरळ करतलंय. दायचे अहो, माझ्या आणि श्रीनूच्या मध्ये जो येत ना त्याचा मी काय करीन या सांगू केवचा नाही. बंधू, चाबूक घेऊन ये. आहे पण बंधू, अडगळीच्या खोलीत चाबूक ठेवलेलो हा. खय असा तो दाखवूक येऊ काय? जातास की मी आणू? आहे तू आधी शांत. तू लालीचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. नाही रघुनाथा, आज माझ्याच लेकीन माझ्या संस्कारांवर बोट ठेवलेला हा. बंधू, जातास की मी जाऊन चाबूक आणू? हाय, मुकाट्यान मार खात राहिलो. अगो याका म्हणतात संस्कार, आणि ते दिसतात. दायचे दायचे खोलीत चला. सावकाश. लाली, लक्षात ठेव, पुन्हा जर श्रीनूवर हात उचललास तर त्याला ह्या घरातून कायमचा घेऊन जाईन मी. आणि हे लक्षात ठेव, ही फक्त धमकी नाहीये. दादा मामा ठीक आहे रे, मलम लावणे इतकं काही झालं नाही. तू सांगू नकोस मला काय करायचं आणि काय नाही ते. माझं मला काम करू दे. ती लाल वण्यात बघितलीस का? दादा मामा, हे मलम लावण्याचं फक्त निमित्त आहे ना?
खरं तर तू मला हे सांगायला इथे आणलंयस की की आई म्हणते ते बरोबर आहे. मी ओवीशी कधीच लग्न करू शकणार नाही. आणि आता ती आई होणार नाही हे ऐकल्यानंतर तर मुळीच नाही. खरंच वाटते तुला असं? मी या कारणासाठी तुला इथे आणलंय असं खरंच वाटतं? मामा मग तूच तर तिला म्हणाला होतास ना की तू या घरातली मुलगी होऊ शकतेस, पण खोतांच्या घरची सून तू तू कधीच होऊ शकत नाहीस. आणि तिला नकार देण्यासाठी हे कारण तर अगदीच पुरेसं आहे की माझ्याशी लग्न झाल्यानंतर ती आपल्या कुटुंबाला कधीच वारस देऊ शकणार नाही. एक मुलगी जी आपल्या संसाराच्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत असताना तिच्यावर एवढा मोठा संकटाचा डोंगर कोसळतो आणि याच प्रसंगात तिच्या या दुखण्याचं भांडवल करून तिला आणखी टोचण्या देण्या इतका खोट्या मनाचं वाटलं का रे मी? हीच परीक्षा केलीस तू तुझ्या दादा मामांची? इतक्या वर्षांमध्ये तुझ्या दादा मामाला हेच ओळखलंस तू? नाही दादा मामा, माफ कर मला, पण अरे तू एकीकडे तिला मुलगी म्हणतोस, दुसरीकडे तिचं प्रेम तिला मिळून द्यायला नकार देतोस.